केतन पेडवी, नांदाईपाडा संघाचा केतन पेडवी आपण व्यासपीठावरती या। एक अजिटजीची लढत आपण पाहिली, अगदी आक्रमक लढत पाहिली मैदान क्रमांक 2 वरती। मैदान क्रमांक 2 वरती रोहन कातुर्डेकर गुणलेखकाच्या कामगिरीसाठी असेल। खूप धन्यवाद रोहन। चला नागेश्वर आवास आणि काल भैरेश्वर खंडाले आपण मैदान क्रमांक 2 चा धावा घ्या। यजमान संघाकडे आपण पाहतोय, संकेत आहे राईट कॉर्नर वरती संकेत, त्यानंतर स्वप्नील पाहायला मिळतोय, त्यानंतरचा आपण भावे सुयश भावेला पाहतोय। झिरेशिवरी झिराटपाडा संघाकडून तो खेळतोय। चला मैदान क्रमांक 2 वरती दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। नागेश्वर आवास आणि त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी आहे तो काल भैरेश्वर खंडाले, श्री गणेश खंडाले आणि काल भैरेश्वर खंडाले असे आपण संघ पाहतोय आणि त्यामधून काल भैरेश्वर खंडाले हा नागेश्वर आवास या संघाच्या विरुद्ध लढत देण्यासाठी सज्ज असेल। अर्थात अमर खरचचा संघ नागेश्वर आवास ज्याने अलिबाग पंचकुशी मध्ये 2013 आणि 2014 अशा 2 वर्ष सलग उत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला होता, असा अमर घरत याचा संघ नागेश्वर आवास म्हणजे सूरज गवानकर, सौरभ गवानकर असे त्याच्या संघामधले खेळाडू असतील। आज अमर घरत मैदानामध्ये दिसत नाही आहे, परंतु पूर्ण जबाबदारी असेल ती सूरज गवानकर वरती। नागेश्वर आवाज संघासाठी गेल्या कित्येक वर्ष या जोडीने खूप मोठे यश मिळवून दिलं असे सूरज गवानकर आणि अमर घरत यांचा संघ नागेश्वर आवास। बोनस गुणाची कमाई करून परतला तो जय। त्याला प्रत्युत्तर असेल चेहनमान बैरुले संघाचा रेडर रेडवरती आहे, रिक्त हाताने परतलाय, खाली रेड आपण पाहतोय। त्याला प्रत्युत्तर जयेंद्र लाड क्रिकेटपटू, अत्यंत जबरदस्त क्रिकेटपटू आज कबड्डीच्या पटलावरती मातीच्या या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी सज्ज झाला आहे। यजमान पद आहे, आज आयोजक संघ आहे आणि कबड्डीच्या मैदानावरती जयेंद्र लाडला आपण पाहतोय। या ठिकाणी केतन आलेला आहे, तर मी विनंती करेन हरेश आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। केतन पेडवी हा नांदाईपाडा संघाचा खेळाडू आणि त्याला पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरवायचं आहे। प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार जो आपण पाहतोय, सातारा गावचे सन्माननीय संपत चालके साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा चषक कैलासवासी सुंदराबाई चालके यांच्या स्मरणार्थ आहे। आज अलिबागवरती खूप प्रेम आहे, या गावावरती प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा सामनावीराचा चषक सातारा गावचे सन्माननीय संपतजी चालके साहेब यांच्याकडून दिला गेला आहे। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी चषक आहेत खूप मोठी चषक आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या चषकावरती नाव
कोरायचा आहे आणि हा अभिमानाचा आणि मानाचा चषक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तो स्वर्गीय नम्रताताई नागेश पवार यांच्या स्मरणार्थ कुमार पार्थ नागेश पवार यांनी पुरस्कृत केलेला हे चारी चषक अत्यंत भव्य आणि दिव्य असे चषक हे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, ज्यांचा आपण कटआउट पाहतोय. कोरोनाच्या काळात आपल्यामधून सोडून गेल्या आणि त्यांच्या स्मृती जिवंत ठेवायच्या आणि आज या लाईव्ह स्पर्धेच्या माध्यमातून ती आठवण आज आपल्या समोर ती आणायचं हे उद्दिष्ट या मंडळाने ठेवलं आणि हे चारी चषक त्यांच्या पुत्र अर्थात कुमार पार्थ नागेश पवार यांनी पुरस्कृत केलेले हे चारी चषक या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये आणखीन एक चषक जे पाहतोय पब्लिक हिरो हे एक फॅनच्या रूपात चषक आहे आणि ते चषक त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती हे दुहेरी पारितोषिक जे पुरस्कृत केलेलं आहे ते कुमारी मृदुला हेमंत कदम यांनी पुरस्कृत केलेल्या हे चषक पब्लिक हिरो आहे, फॅन आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे ती या ठिकाणी देऊ केली जाणार आहे ती पब्लिक हिरोसाठी. त्याचबरोबर उत्कृष्ट पकड बेस्ट डिफेंडर्स हे पारितोषिक सुद्धा फॅनच्या रूपात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे आणि ती सुद्धा कुमारी मृदुला हेमंत कदम यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई बेस्ट रायडर हे सुद्धा फॅन आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी आहे. अर्थात सर्वोत्कृष्ट खेळाडू हे सुद्धा एक पारितोषिक आहे आणि त्यासाठी फॅन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मूर्ती आहे ती सुद्धा कुमारी मृदुला हेमंत कदम यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा चषक कैलासवासी स्वर्गीय सुनंदाबाई चालके यांच्या स्मरणार्थ श्री संपत चालके यांनी पुरस्कृत केलेला हा चषक आहे. त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराज यांची फेम ही या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे ती श्री संतोष जनार्दन कदम माजी सैनिक यांच्याकडून पुरस्कृत आहे. या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय. असं सहकार्य आणि आपला सहभाग या स्पर्धेसाठी लाभो. मैदान क्रमांक 1 साठी मैदान क्रमांक 2 साठी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गावदेवी मुशेद विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा. मैदान क्रमांक 2 साठी पहिला सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गावदेवी मुशेद विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा. मैदान क्रमांक 1 साठी दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना सत्यविजय बैरोले विरुद्ध व्यायामशाला वायशेत. चारी संघांनी तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 साठी सत्यविजय बैरोले व्यायामशाला वायशेत. मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी मुशेत विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा. या चारी संघांनी तयारीत राहायचं आहे. आता वेल अजिबात लावायचा नाही आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होतोय आणि त्यानंतर ज्या वेळेस आपल्याला पुकार दिला जाईल सामना संपता क्षणी आपण मैदानावरती यायचं आहे.
सौ अनिता नथुराम पेटारे झिराडपाडा यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाची देणगी आली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मैदान क्रमांक 1 वर मध्यंतर होतोय, तिकडची स्कोरशीट कृपया इकडे पाठवा. तर मध्यंतरादरम्यान झिराडपाडा संघाकडे 4 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा आपली रेड घेऊन येतोय जय. झिराडपाडा संघाकडून खूप उत्तम कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बलदंड शरीर यष्टीचा पुरेपूर फायदा घेतोय आणि पुन्हा एकदा एक पॉइंट टिपतोय आणि संघाची आघाडी वाढवतोय. जय हनुमान भैरव या संघाचा खेळाडू रिक्त हस्ते परततोय. पुन्हा एकदा जय. 4च्या डिफेन्स मध्ये उजव्या कोपऱ्यात खोलवर गडी टिपण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र रिक्त हस्ते परततोय. ही सुद्धा रिक्त रेड आणि जय हनुमान भैरव या संघाकडून टाइम ऑफ पुकारला जातोय. दरम्यान ग्राउंड नंबर 1 वर स्कोर आहे 4-7. आणि उत्कृष्ट डिफेन्सचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय जिरेश्वरी झिराडपाडा संघाकडून. अत्यंत खोलवर जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंच पुकारतायत. आणि ही डू ऑर डाय रेड त्याच्यासाठी येतोय तो जयेंद्र लाड आणि 3 जणांमध्ये गडी बाद होतोय, त्यामुळे 2 पॉइंट गमावे लागणार आहेत ते झिराडपाडा संघाला, कारण की सुपर टॅकल होतोय जय हनुमान भैरव संघाकडून. आणि हा पुढे जाऊन पकडण्याचा प्रयत्न स्वप्नील वारिक याच्याकडून होतोय आणि एक पॉइंट बहाल करतोय. आणि पुन्हा एकदा जय बाद होतोय. सामन्याला एक वेगळी कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. काहीशी आघाडी होती
जिरेश्वरी संघाकडे आकाश खेळ थोडा धीमा करण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय. आणि मला वाटतं डू ऑर डाय रेड असल्यामुळे रिक्त हस्ते परततोय तो, कारण की पहिली डू ऑर डाय बहुतेक झिराडपाडा संघाची येईल. आणि बोनस करण्याचा प्रयत्न आकाशकडून आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या कोपऱ्यात खोलवर जाऊन त्यांनी बोनस टिपण्याचा एक प्रयत्न केला. पाहूया त्यात तो यशस्वी होतोय का. आणि पंचांकडून बोनसचा इशारा. शेवटचे 3 मिनिटांचा पुकार पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खेळतोय जिरेश्वरी झिराडपाडाचा संघ. पुन्हा एकदा आकाश रेडसाठी येतोय. कव्हरवर पायाने अटॅक करण्याचा प्रयत्न. गेमला धीमा करण्याचा प्रयत्न दिसतो आपल्याला आकाशकडून. आणि ही मात्र डू ऑर डाय रेड बैरोळेची. या रेडला तर पॉइंट मारावाच लागेल. दोन्ही कोपऱ्यात खोलवर जाण्याचा प्रयत्न दिसतो आपल्याला बैरोळे संघाच्या खेळाडूकडून. पण तिथे असलेला कव्हर संकेत राणे याच्याकडून उत्कृष्ट कव्हर लावण्यात आलेला आहे. आणि जयनमान बैरोळे संघाच्या खेळाडूला त्यांनी बाद केलंय. चांगली कव्हर लावली संकेत याने. पुन्हा एकदा आकाश चढाईवर येतोय. आणि आता काहीसा त्याचा बचावात्मक भूमिका काहीशी आघाडी संघाकडे असल्यामुळे तो गेम धीमा करण्याचा प्रयत्न करतोय. पुरेपूर वेळ घेतोय. 30 सेकंदाच्या रेडचा पुरेपूर वेळ काढण्याचा त्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न आहे तो. उंच पोरा खेळाडू आपला हात स्ट्रेच करून गडी टिपण्याचा प्रयत्न केला पण रिक्त असते परततोय. आता मात्र डू ऑर डाय रेड आहे ती झिराडपाडा संघाची. या डू ऑर डाय साठी आलेला आहे तो जयेंद्र लाड उंच पुरा खेळाडू. आणि तिकडे असलेला लेफ्ट कॉर्नरला तो बाद करतोय आणि 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट चावडा आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाशकडून. सुंदर अँकल होल्ड. काहीशी आघाडी आहे मला वाटतं झिराडपाडा संघाची. त्यामुळे वारंवार वेळ काढण्याचा प्रयत्न. कबड्डी हा जेवढा फिजिकल आहे तेवढाच मेंटली सुद्धा गेम आहे. आणि हा बोनस आणि सामना संपतोय. जिरेश्वरी झिराडपाडा संघ हा सामना जिंकतोय त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक. तसेच पराभूत बैरोळे संघाचे देखील अभिनंदन.
चला मैदान क्रमांक 1 वरती कुठला पुकारलेला सत्यविजय बहिरोळे आणि व्यायामशाळा वायशेत बंटी कदम